नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वॉर्ड क्रमांक 14 मध्ये. रशिदा गोदड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदा त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांचे विरोधक कोण आहेत, या सगळ्यांविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न, तुम्ही चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे, तर हा अनुभव कसा आहे? तुमची हॅट्रिक आधीच झालेली आहे. ठीक आहे. नमस्कार. मी 2000 पासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून निवडणूक लढवली आहे. 2000 सालामध्ये पहिला निवडणूक मला थोडाफार त्रास झाला, तरी मी माझ्या पक्षाला काळिंबा लावू दिला नाही. मी एकनिष्ठ राहिले. त्याच्यानंतर 2011 मला पण मी एजी निवडून आले. त्याच्यानंतर 2016ला पण मी एजी निवडून आले. काही प्रॉब्लेम नाही. माझा स्वभाव, माझा एकनिष्ठपणा, त्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम आला नाही. आणि यंदा या निवडणुकीच्या वेळेला पण की आर्थिक बाब चाललेला आहे, तरी पण मी एकनिष्ठ असल्यामुळे माझ्या स्वभावामुळे मला काही अडचण नाही. मी 101% निवडून येणार ही मला गॅरंटी आहे. आणि माझ्या पक्षाकडून मला सहकार्य निष्ठावंत असल्यामुळे मला सहकार्य आहे. आणि मी माझ्या पक्षाला काही काळिंबा लावू देणार नाही आणि माझ्या मुस्लिम जातीला पण काळिंबा लावून देणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे नागरिक माझ्याबरोबर सोबत आहे. तुमच्या माध्यमातून कोणते मुद्दे पुढे आले आहेत? नागरिकांचे कोणते मुद्दे आहेत? नागरिकांचं काय, रस्ता, साफसफाई, आरोग्याचे हे तक्रार होतात. सगळ्यात जास्त म्हणजे रस्ता डांबरीकरण झालेलं नाही. रस्त्या सगळ्यांचे वाहतुकीला, सगळ्यांच्या गाड्यांना, सगळ्यात वयस्कर माणसाला हा त्रास आहे. मेन तो त्रास आहे. ते आपण दूर करू सत्ता आल्यानंतर आमची. तुम्ही जेव्हा लोकांकडे जाताय प्रचाराच्या दरम्यान, तेव्हा लोक काय सांगतात? म्हणजे लोक तुम्हाला काय सांगतात आणि तुम्ही लोकांना काय सांगताय? लोकांचा हाच विषय, पाणी, लाईट नाही, कचरा आणि मेन रस्ता. डांबरीकरण रस्ता नाही झाला तो मेन त्रास आहे लोकांना. मग आता कसं करणार तुम्ही? आम्ही आश्वासन दिलेलं आहे की मी राहिलेली कामं माझी जी आहेत, या 15 वर्षात मी झालेली कामांची लिस्ट काढूनच ठेवलेली, ते नागरिकांना पोहोचवली. जी शिल्लक राहिली ती कामंही आम्ही 5 वर्षात करणार आणि करून देणार, हे ध्येय घेऊन त्यांच्यासमोर राहते. कोणती कामं तुमच्या माध्यमातून झाली आहेत? थोडं लोकांना कळू द्या. माझ्या एरियामध्ये जे राहिलेले आहेत कामं, 1-2 घाटे आहेत, बांधी आहेत, डांबरीकरांची आहेत. जाणून बनवून ठेवलेली होती शिल्लक ते डांबरीकरण आहेत. आंदोलन केली, अर्ज लिहिले, सगळे झाले. ते राहिलेले शिल्लक ही कामं घेऊन मी सामोरे झाले. आणि तुम्ही सातत्याने शिवसेनेमध्ये आहात, सातत्याने तुम्ही पक्ष सोडलेला नाही, तर काय तुम्हाला दुसऱ्या पक्षामधून काय ऑफर आल्या की नाही? भरपूर आले. डायरेक्ट नाही, काही जणांच्या माध्यमातून आमदारकीच्या वेळेला पण आल्या, आत्ताही आल्या. म्हटलं मला काही शक्य नाही, मी माझ्या जातीला पण काम देणार नाही, पक्षालाही काम लावून देणार नाही. मी आहे तिथे आहो म्हणून तो स्टॉप केला. मी घरी बसू त्याच्या. तुम्ही आता बघा 3 टर्म नगरसेविका होतात, चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. नगरपालिकेमध्ये तुम्हाला अनुभव कसा राहिला आहे तुमचा? तुम्ही त्या नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांसाठी काय करू इच्छित आहात आत्ता, जे वेगळं असेल? रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य या समस्या व्यतिरिक्त काही तुमच्या मनामध्ये आहे का की जे तुम्ही वेगळं करणार आहात? नगरपालिका तर मी 2011 पहिला 5 वर्ष माझी अशीच गेली. 2011 आणि 2016च्या निवडणुकीमध्ये मी 2 वेळा बांधकाम सभापती झाले, 1 वेळा महिला बालकल्याण सभापती झाले आणि 1 वेळा पाणी सभापती झाले. ह्याच्यानुसार मी शहरातल्या सगळ्यात जिथं पाणी सभापती असतात, मग जिथं प्रॉब्लेम असते तिथे जाऊन आलेले. बांधकाम जे काही लहान लहान कामं सगळी केलेले. महिला बालकल्याणचं पण मी 5 वर्ष राबवले. त्याचं माझं प्रचलित, मला काही म्हणणं स्टॉकमध्ये पासून पण आणि काही मला काय प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या ह्याच्या पुढे पण काम होतील, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जनतेला काय आवाहन कराल या निवडणुकीच्या निमित्ताने? जनतेला मी आवाहन अशी करणार की यावेळेला निवडणुकीला 3 बटणं दाबायचे. नगराध्यक्षपदी शिवानी सावंत उभे आहेत, त्याला 5 नंबर बटन दाबून मशाली चिन्ह आहे, 5 नंबर बटन दाबावा. आणि दुसऱ्या मशीनमध्ये 2 नंबर असेल, त्याच्यामध्ये मशाली चिन्ह माझं आहे, त्याला बटन दाबावं. आणि माझे सहकारी निलेश भोसले हे तुतारी चिन्हावर लढवत आहेत, त्यांना एक बटन दाबून सहकार्य करावं. धन्यवाद. या होत्या रशिदा गोदड, ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे की 3 टर्ममध्ये त्यांनी कोणकोणती कामं केली आहेत आणि पुढे त्या काय करणार आहेत. मला निवडून देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता निर्णय जनतेनेच घ्यायचा आहे.